हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 4 कप्प्यांची कमरेची पिशवी कशी शिवायची ती सांगणार आहे. आजीबाईंसाठी म्हणा किंवा मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी आता ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर मोबाईलसाठीची वेगळी आहे, पण ही खास मी 4 कप्प्यांची दाखवते. त्याच्यात तुम्ही मोबाईल ठेवू शकता, तुमच्या आजीला, आईला कोणालाही देऊ शकता, काहीच हरकत नाही. तर चला आजही आपल्याला अशीच एक ऑर्डर आली होती. तर बघून घ्या. उंची घेतलेली आहे 14 इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी तर 7 इंच. असे मी 4 कपडे घेतलेत, म्हणजे 2 अस्तर आणि 2 मेन फॅब्रिक. त्याच्यानंतर अजून एक तुकडा घेतलेला आहे मी इथं. त्याचंसुद्धा सेम 7 इंच रुंदी घ्यायची आहे आणि उंचीमध्ये मी इथं जो पहिला आपला कपडा आहे 14, तर त्याचा अर्धा म्हणजे 7 किंवा 6 इंच उंची घेतली तरी चालेल. आणि अजून एक पट्टी मी इथं कट केली 1-1.5 इंचाची, तुम्ही बघितलं तशी. ठीक आहे. तर आता ही मला पट्टी जास्त वाटते, तर मी इथं 5 किंवा 6 इंचाची करून घेतली. आता ही इथं आपली रेडी झाली. आता मॅचिंग आपण एक चेन शोधूयात, जी की मॅचिंग होईल. तर मी इथं चेन शोधून आणलेली आहे आणि ह्या चैनीला आता काय करायचं आहे, उलटं ठेवायचं आहे. म्हणजे सरळ बाजू आपली खाली गेली पाहिजे. जिकडे आपला मोर येतोय ना, जो सरळ आहे, तर तिकडे आपली सरळ चेन गेली पाहिजे, उलट्या बाजूकडे नाही. आपल्या सरळ ह्याच्याकडे चेन गेली पाहिजे. उलट्या आपल्याला शिलाई मारायची आहे. तुमच्याकडे सिंगल दाबाचं फूट असेल ना, तर त्याने मारली तर अजून छान फिनिशिंग दिसेल. पण आता मला थोडी अर्जंट घाई होती, तर मी याच मशीनवरती इथं पटकन टीप मारून घेणार आहे. बघू शकता. सरळ बाजू आपली खालच्या साईडने घालवायची होती, त्याच्यामुळे चैनीच्या मला उलट्या साईडने टीप द्यावी लागली, जेणेकरून परफेक्ट यावी म्हणून. आणि आता इथं मी दाब टीप देऊन घेते. बघा, चैनीची सरळ बाजू वरती आली पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. परत चेन मी अशी पलटली आणि वरतून दाब टीप दिलेली आहे सेम पद्धतीने. आणि त्याच्यानंतर सेम तशीच आता इकडच्या साईडला सुद्धा मी पट्टी जोडून घेते, जी मी 1.5 इंचाची घेतली. आता हिला बघा मी अशी वरच्या साईडूनच जोडायला चालू केली. हिला सुद्धा आता मी आतमध्ये अशी बघा टक करते आणि एक दाब टीप देऊन घेते. दाब टीप देऊन घेते. हे बघा, चेन व्यवस्थित लागली गेलेली आहे आणि मी थोडी पसरत ठेवली. आजीबाईंची आहे त्यांना व्यवस्थित खोलता यावी ना ह्यासाठी. आता मी काय केले, असं आतमध्ये फोल्ड केले, म्हणजे आपल्याला ह्या वरच्या पट्टीला वरच्या साईडच्या चेनला पायपिंग लावायचे, एवढंच काय ते करायचं आहे. पण जास्त छोटी पायपिंग करायची नाही, कारण आपण पहिलं नंतर त्याच्यावरती अजून एक स्टिच देणार आहोत. तर ती आपली शिलाई परफेक्ट लागावी म्हणून आता मी ते डबल फोल्ड करून बघा टिप दिलेली आहे. ठीक आहे. आता इथं माझी चेन लावून झालेली आहे बघा, प्रॉपर चेन लागलेली आहे अगदी परफेक्ट. जर ते पॅन्टला वगैरे लावतात ना, तर ती वाली चेन मी इथं वापरले, इनविजिबल चेन वापरली नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. मुद्दाम मी ही वापरली, कारण ही काढायला घालायला सोपी पडते आणि आजीबाईंना ना इनविजिबल चेन सापडायची नाही म्हणून. चला, तर बाकीचे जे आपले कपडे होते का नाही, 4 तुकडे, मेन फॅब्रिकचे 2 आणि अस्तरचे 2, त्याच्या आपण ना एका साईडनी डबल फोल्ड करून घेऊया उलट्या बाजूने, जसं आपण नॉर्मल कपड्याला डबल फोल्ड करतो तसं सेम. आता अस्तरच्याही दोन्ही पार्टला मी ते डबल फोल्ड करते. जर तुम्हाला आतमध्ये कप्पे नको आहेत, एकच कप्पा पाहिजे, तर तुम्ही अस्तर अजिबातच वापरायचं नाही आहे, नाही वापरला तरी चालतो आहे. किंवा तुम्हाला 2 कप्पे पाहिजेत तर 1 अस्तर वापरा. आता मला इथं 4 कप्पे पाहिजेत, म्हणूनसाठी मी 2 अस्तर वापरलेले आहेत, म्हणजे आतमध्ये 3 आणि वरती एक आपला छोटा चैनीचा होईल. आता एक मेन फॅब्रिकचा पार्ट घेऊया, तो सरळ ठेवूया आणि त्याच्यावरती आपण जो चेन लावून रेडी केला ना पार्ट, तो ठेवूया आणि त्याच्या वरच्या साईडनं चैनीच्या जे आपण पायपिंग तयार केली ना, त्या साईडनी टिप देऊया. आता हे प्रॉपर इथं सेट व्हावं ना, म्हणून हे अजून व्यवस्थित बसावं म्हणून इकडच्या साईडने अजून एक टिप देऊया. ते जॉईंट करायचं आहे थोडक्यात आपल्याला, तुम्हाला सांगते. हे बघा, इकडच्या साईडनेही मी टिप दिली, म्हणजे जॉईंट केलं आहे, कारण चेन इकडं तिकडे हलू नये, परफेक्ट फिनिशिंग सहित राहावं म्हणून. आता ह्याच्यावरती असा मी जो आपला एक सरळ ठेवला आहे, खालचा जो चेनचा होता तो, त्याच्यावरती दुसरा मेन फॅब्रिक उलटं ठेवलं, म्हणजे सरळ बाजूकडे केली. त्याच्यावर दोन्ही अस्तर ठेवून घेतलेत. अस्तर कसे पण ठेवले तरी चालत आहेत, अस्तर दोन्ही साईडनी सेमच असतो. पहिल्यांदा लॉक केलं आहे आणि आता मी इथं टिप देऊन घेते तिन्ही बाजूने. ठीक आहे. आता व्यवस्थित पकडायचं. इथं खाली वरती जास्त पार्ट असल्यामुळे काय होतं, एखादा गोळा होतो, त्याच्यामुळे आता बघा वरच्या साईडनं टिप लागली का आपण चेक करूया. आणि टिप लागली असेल तर मग एका साईडने चालू केले की डायरेक्ट दुसऱ्या साईडपर्यंत कंटिन्यू शिलाई दिली तरी चालेल. पण मागच्या साईडने टिप लागली पाहिजे प्रत्येक कपड्यावरती आणि वरच्या साईडने, म्हणजे मग खुलं राहत नाही. आणि 3-4दा लॉक करायचं. मी अजून एक टिप देते, कारण
आजीबाईंची पिशवी आहे आणि ती त्यांना 4-5 वर्ष तरी टिकावी अशी माझी इच्छा आहे. त्या हिशोबाने आता मी तर टिपा मारत आहे. कारण आपल्याकडे शिवायला एखादी गोष्ट दिली तर ती जेवढी शक्य तेवढी चांगली मजबूत करण्याचा माझा तरी प्रयत्न असतो. सोडा तर आता इथं परत एकदा डबल टिप देऊन घेतली मी आणि आता या सगळ्या बाजूनी मी ओव्हरलॉक करून घेणार आहे. बघा ओव्हरलॉक करून झालेलं आहे माझं सगळीकडे. आता काय करूया जिकडून जे मेन फॅब्रिकचे 2 पार्ट होते ना, मग त्याच्या एकातून आपल्याला हात घालायचा आहे आणि उलटं करायचं म्हणजे आपली दोन्ही साईडने असा मेन फॅब्रिकचाच पार्ट येईल बघा आपला. जो मेन कपडा आहे ना, तर तोच येईल असं. या हिशोबाने आता उलटं करायचं आणि त्यानंतर त्याचे दोन्ही कोपरे प्रॉपर काढायचे आणि मग वरतून मी इथं दाबटीप देते. दाबटीप पूर्णपणे स्किप केली तरी चालते, काहीच हरकत नाही, नाही दिली तरी चालते. तर आता ही बघा चैनीचा कप्पा आपला एक आणि चैनीचा कप्पासुद्धा आतून बाहेरून सेम आहे. म्हणजे आतमधून पण बघा सरळच बाजू आलेली आहे आपली, त्याच्यामुळे मस्त वाटते ते. आणि दोन्ही कप्पे आपल्या आता इथं प्रॉपर आलेले आहेत. तर तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम सोप्पं आहे, काहीच अवघड नाही आहे. आणि हे बघा आपले इथं प्रॉपर सगळे कप्पे रेडी झालेले आहेत आणि माझा एवढा हात जातो इतकी अशी लांब आहे पिशवी. हे बघा टोटल इथं आपले हे 4 कप्पे आणि वरचा एक असे टोटल 4-5 कप्पे झालेले आहेत. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.